साहेब किती किलोमीटरवर बॉर्डर आहे? 8 किलोमीटर. एक 7-8 किलोमीटरवर कर्नाटक बॉर्डर आहे. मला वाटतं शंकेश्वर गाव कर्नाटकातलं जवळच आहे. इथं ह्या भागामध्ये आहे. साहेब आपले प्रगतशील शेतात. नमस्कार. 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 तुमचं नाव जरा मला जोरात सांगा. 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 धोंडीबा कृष्णा जाधव. धोंडीबा येत आहे. बरोबर. हां, आता अल्ताफ गुलाब नाईकवाडे हे मालक आहेत. मला काय अल्ताफ साहेब हे व्हिडिओमध्ये दिसतात ते, आणि आमचे रयत साहेब हे. साहेब आपलं हे जे पीक आहे सोयाबीन, अल्ताफ साहेब आणि रयत साहेब दोघं बी ही व्हरायटी KDSची आहे ना? KDS आहे. 700 काहीतरी 753 753 आहे. 753. सोयाबीन पीक तुम्ही दरवर्षी करताय. तुम्ही रयत आहे, कष्टाळू पण आहे सा. आणि ह्या वर्षी आणि मागच्या वर्षीच्या ट्रीटमेंटमध्ये खर्चामध्ये काय फरक आहे असं वाटतंय तुम्हाला? खर्चामध्ये फरक वाटणार की भरपूर आहे, कमी आहे का जास्त आहे? ते भरपूर आहे. खर्च भरपूर आहे का कमी आहे? कमी आहे. आताच्या ट्रीटमेंटमध्ये कमी आहे. मागं ट्रीटमेंटमध्ये भरपूर भरपूर होतं. असं आहे. बरं, आत्ता पिकामध्ये तुम्हाला काय बदल झाला असं वाटतंय? पिकामध्ये आता आम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी भरघोस असं वाढ झालेली आहे. याची दरवर्षीपेक्षा वाढ भरघोस अशी झालेली आहे. बरोबर झाली. मला वाटतं हे झाड आपण व्हिडिओमध्ये बघू शकतोय. खालनं वरपर्यंत उंची साहेब मला वाटतं तुमची आता आपण गोदावर आहे ना का पाटात? पट्टात जर आलं हां, कमीत कमी 3.5 फुटाच्या वर आहे. 3.5 फुटाच्या वर, आणि सगळा प्लॉट एकसारखा आहे. एकसारखा प्लॉट आहे. एकसारखा आहे. आतापर्यंत साहेब ह्याला कीटकनाशक वापरले काय काय? कुठले कीटकनाशक काहीच वापरलेलं नाही याला. आज किती महिन्याचा प्लॉट झाला आपला? आता 2.5 महिन्याचा प्लॉट आहे. जवळजवळ 2 महिने होत आले. 2 महिने होते. एकदाही कीटकनाशक वापरलेलं? कीटकनाशक तसं 7 जूनला 8 जूनला पेरणी केली. 6 जूनला पेरणी केली. 6 ऑगस्टला 2 महिने होतात. अजून 2 महिने पूर्ण झालेले नाही, तरी सुद्धा एवढी मोठी ग्रोथ आहे. दरवर्षी एवढा ॲव्हरेज निघेल का जास्त निघेल असा अंदाज आहे? आताच वातावरण बघितलं तर दर वर्षापेक्षा ॲव्हरेज जास्त निघेल असा आमचा अंदाज आहे. बरोबर. तर मी सुद्धा व्हिडिओमध्ये दिसतो साहेब. तुम्ही फक्त असं जरा मला फक्त काय दाखवायचं आहे सांगतो मी. ही जी पानाची साहेब रुंदी आहे, जवळजवळ एवढं सोयाबीनचं पान. परत मला वाटतं हे जे कीड लागली खाणं, हा जो प्रकार आपण कीटकनाशक वापरलेलं नाही. पानाची रुंदी जास्त आहे, पान दाग जास्त आहे. खाली जर बघितलं तर फुटवा परफेक्ट आहे. फुल काही सुरुवात झालेली आहे. आसपास असा सोयाबीन आसपासच्या एरियामध्ये कुठंपर्यंत दिसतंय तुम्हाला का आहे का नाही? 400-500 एकरमध्ये तरी असा प्लॉट कुठं नाही आहे आमच्यासारखा प्लॉट. एवढा प्लॉट भारी घातलेला आहे. अल्ताफ हुसेन साहेबांचे रयत आहेत. साहेबांचं नाव विसरले मी साहेब. धोंडीबा जाधव. जाधव साहेबांनी कष्टही केलंय. जवळजवळ प्रत्येक 14 दिवसाला साहेब ह्याला मातीच्या पाण्याचा स्प्रे करतात, त्याच्याबरोबर NPK घेतात. आणि मला वाटतं शेतात आज पूर्ण फिरून जरी बघितलं तर कुठेही कसपट किंवा तण कुठेही दिसणार नाही. काही गोष्टी आहेत जे मी ट्रीटमेंट लिहून दिली, खरं ते ॲक्सेप्ट करून करणं हे सुद्धा लई महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं पीक आहे. तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? मी जे मार्गदर्शन करतोय त्याच्याबद्दल, किंवा तुम्हाला जे काही टॉनिक मी साहेबांच्या थ्रू दिलंय त्याच्याबद्दल तुम्ही काय सल्ला देणार तिकडे बघून सांगा. नाही, तुमचं जे आता म्हणजे मार्गदर्शन आहे हे चांगलं आहे, आणि कमी खर्चाचं आहे मार्गदर्शन आहे. फक्त काय जरा कष्ट आहे. हां, कष्ट आहे. कष्ट केलं की कमी आहे. कष्ट केलं की काम होतंय. महाराष्ट्रातील किंवा कर्नाटकातील शेतकऱ्यांना बोला साहेब. खतीब साहेबांनी जी ट्रीटमेंट आम्हाला सांगितलेली आहे ही अतिशय कमी खर्चातली ट्रीटमेंट आहे, आणि त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे याबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहे. या प्लॉटमध्ये जो चमत्कार दिसतोय हा सुपर सॉईल बुस्टर आणि ॲग्रो बुस्टर या 2 प्रोडक्ट्समुळे आलेला आहे असं माझं मत आहे. साहेबांचंही मत तेच आहे, माझंही मत तेच आहे, रयत साहेबांचंही मत तेच आहे. मी सुद्धा महाराष्ट्रातील कर्नाटकातील शेतकऱ्यांना सांगतो की इकडं तिकडं कीटकनाशकला, पेस्टिसाईडला आणि फर्टिलायझरला खर्च करण्यापेक्षा योग्य नियोजन करा. स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला संपर्क करा आणि तुमचं कुठलंही पीक असू दे ते 1.5 पट दुप्पट करून घ्या. धन्यवाद.